आता मुंबईला जायचं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातून देखील लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईला जाण्यासाठी तयारीला लागलाय। मुंबईकरांना त्रास देण्यासाठी नाही तर आमच्या हक्काच्या लढाईसाठी जात आहोत असं धाराशिव येथील मराठा आंदोलकांनी सांगितलंय। याच तयारीचा आढावा घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांची चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव पारवे यांनी। मराठा आरक्षणाची लढाई आता मुंबईमध्ये लढली जाणार आहे। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघणार आहेत। याच संदर्भात 29 ऑगस्टची काय तयारी आहे हे आपण धाराशिव येथील मराठा आंदोलकांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, 29 ऑगस्ट रोजी आपण जात आहे, नेमकी काय तयारी झालेली आहे? गरजवंत मराठ्याचा लढा 2 वर्षापासून आमचे दैवत संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक वेळेस जेवढ्या वेळेस आंतरवली दादाचं आंदोलन चालू आहे तेवढ्याच ताकदीनं धाराशिव जिल्हा त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल, 8ही तालुक्यात आमची जवळपास 98% गावं कंप्लीट झाली चावडी बैठकीत। आणि एवढा प्रचंड प्रतिसाद आहे। मागच्या वेळेस ज्या गावातनं एक गाडी आली होती तिथं 5-5 गाड्याचं लोकांनी स्वखर्चानं नियोजन केले। म्हणजे लोकात एवढा मोठा उत्साह आहे आणि एक एवढी मोठी आशा लावून बसलेत लोक सरकारला मायबाप जनतेकडून संघर्षयोद्धा मनोज वारंवार आवाहन केले, जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे त्या आणि जे मुंबईला आम्ही जात आहोत ते मुंबईकरांना त्रास देण्यासाठी नाही तर आमचा न्याय व हक्क मिळवण्यासाठी आम्ही आज मुंबईला जात आहोत। सगळ्यात मोठं नियोजन धाराशिव जिल्ह्यातनं झालेलं आहे। 10,000 गाड्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। मला सांगा, आपण आंदोलनामध्ये असता 29 ऑगस्ट रोजच्या निमित्तानं काय तयारी असणार आहे? किती लोक जाणार आहेत तिथून साधारणतः जिल्ह्यातून, काय सांगा? धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप सगळं असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आमच्या इथून 10,000 गाड्या तर निघत आहेतच, पण त्याच्यासोबत वाजवणारे आहेत। आमचं स्वतःचं जे खायचं प्यायचं आहे ते आम्ही स्वतः भरून घेतलेलं आहे। आमच्या पाण्याच्या बाटल्या आहेत, आम्ही पाण्याची सर्व सोय केलेली आहे। आम्ही तिथं आमच्या तगड्या नियोजनानं जातो आणि ह्यावेळेचं जे आमचा मुंबई दौरा आहे तो आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। तिथं किती दिवस लागतील, सरकारने आमचा मराठ्यांची ही अंतिम लढाई आहे। आमचा हा लढा मराठा आरक्षण घेतल्याशिवाय, ओबीसीतून मराठा आरक्षणाला भेटल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, हा आमचा ठाम विश्वास आहे। धाराशिव जिल्हा शेवटच्या श्वासापर्यंत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात साधारणतः किती बैठका झाल्या? आतापर्यंत तालुक्यामध्ये धाराशिव शहराचे जे प्रत्येक गाव आहे, प्रत्येक गावामध्ये जवळपास आमचे 2-2 राऊंड झालेले आहेत। म्हणजे धाराशिव शहराचे जर तालुका 13 असेल, डोके असेल, प्रत्येक शहरामध्ये सभेसारखं रूपांतर झालेलं आहे। त्या ठिकाणी चावडी बैठक जी आहे ती प्रचंड यशस्वी झालेली आहे। त्या वातावरण बघूनच आम्हाला लक्षात येते की गेल्या वर्षी ज्या गावातनं एक गाडी जात 5 गाड्या खूप चांगलं नियोजन झालं। मला तर आमचा विश्वास आहे की धाराशिव जिल्हा रेकॉर्ड करेल तिथं जायचं। आपण डायरेक्ट मुंबईला जाणार आहात का इथून अंतरवलीकडे जाणार? भरपूर जण इथून अंतरवली दादासोबतच शिवनेरीहून मुंबईला जाणार। पण आता काही जणांची अडचणी असते ते डायरेक्ट इथून पोचतील। काय साधारणतः म्हणजे कसं नियोजन केलं? एवढं सगळं जो जिल्हा आहे पूर्ण आमच्या इथं प्रत्येक तालुक्यात त्या तालुक्याच्या ह्यांनी जबाबदारी घेतलेली, त्या तालुक्यातनं त्या तालुक्यातनं पूर्ण त्यांचा डाटा तयार झालेला आहे। त्या तालुक्यातल्या गाड्यांचे सगळे अपडेट आलेले आहेत। त्यामुळं प्रत्येक तालुक्याच्या जबाबदारीनं स्वतः तालुका निघणार। निश्चितच आम्ही मुंबईकरांना त्रास देण्यासाठी नाही तर आमच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही मुंबईमध्ये दाखल होतोय असं धाराशिव येथील मराठा बांधवांनी सांगितलेलं आहे। मी वैभव पारवे, लोकशिवाय मराठी, धाराशिव।